नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजच्या कटोरी ब्लाउजचं एकदम परफेक्ट पेपर कटिंग कसं करायचं हे पाहणार आहे। या व्हिडिओमध्ये मी बारीक सारीक खूप ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व जे ब्लाउजचं पेपर कटिंग आहे ते खूप सोप्या पद्धतीने समजेल। तर 32 साईजमध्ये पहा, ब्लाउजची उंची घेतलेली आहे मी 13 इंच। सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची असते, तर उंची आहे 13 इंच, त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 14 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे। तर या इथे मी उंचीचं मार्किंग केलेलं आहे। ही आपली लाईन नाही, पहा ही आहे। उंचीचं मार्किंग झालं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। तर 10 इंच जेव्हा तुमचा गळा असेल त्यावेळेस तुम्ही 5 इंच शोल्डर घेऊ शकता, पण त्याच्यापेक्षा जर तुमचा गळा जास्त असेल आणि ब्रॉड, खूप ब्रॉड म्हणजे 3-3.5 इंच ब्रॉड असेल, तर तुम्हाला या इथे शोल्डर जे आहेत ते 4.5 इंच घ्यायचे आहेत। मी या इथे तुम्हाला दोन्हीही सांगितलं। नॉर्मल तुम्ही जेव्हा डीप ठेवता त्यावेळेस 5 इंच तुम्ही शोल्डर घेऊ शकता, परंतु एकदम 3-3.5-4 इंच जेव्हा ब्रॉड असतो, 3 इंचापर्यंत तुम्ही 5 इंच घेऊ शकता शोल्डर, परंतु त्यापेक्षा 3.5-4 इंच जेव्हा तुम्ही ब्रॉड करता, पहा ट्रेंड आहे सध्या खूप ब्रॉड ब्लाऊज घालण्याचे, तर तसा ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही या इथे फक्त 4.5 इंच शोल्डर घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमची जी पट्टी आहे ती 1.5 ते 2 इंचाचीच शिल्लक राहील। आता अजून एकदा मी याच पद्धतीने 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। मुंडा घेणार आहे मी 5.5 इंच। आणि यावरती एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची। आता या लाईनवर आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। तर 32 चेस्ट आहे, तर त्याचा चौथा भाग किती येतो? 8 इंच। तर पहा, असं 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। जर तुम्हाला पहा इथे 2 इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही या इथे 2 इंच घेऊ शकता, पण तुम्ही जर इथे 2 इंच मार्जिन घेतलं तर बाहीमध्ये सुद्धा तुम्हाला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। कंबर आहे 28, तर त्याचा चौथा भाग होतो 7 आणि त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी मिक्स करणार आहे। किती झाले? 8 इंच। तर असं मी इथे 8 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे 1.5 इंच। तुमची फिटिंगची लाईन जी आहे ती सरळ येत नसेल तर पहा, कमरेचं मार्किंग सुद्धा तुम्ही योग्य घेणं गरजेचं आहे। आता इथे पहा, तुम्ही डायरेक्ट 1/2 इंच कमी करून जर कंबर घेतली आणि कंबरचा इथं आता समजा 28 कंबर मी घेतलेली आहे, जर 26 कंबर असेल आणि तुम्ही इथे फक्त 1/2 इंच आतमध्ये करून घेतलं तर कंबर जी आहे या इथे जे मार्जिन आहे ते खूप शिल्लक राहतं। मग जी लाईन आपली अशी सरळ यायला हवी आहे ती सरळ येणार नाही, मार्जिन जास्त राहणार आणि इथे पहा अशी तिरकी लाईन येणार। तर त्यासाठी तुम्हाला कमरेचं सुद्धा चौथा भाग करून त्यामध्ये तुम्ही 1 इंच टक्ससाठी वापरणं खूप गरजेचं आहे। जर इथे सुद्धा तुम्ही जास्त मार्जिन ठेवलं तर शिलाई आपली अशी तिरकी येते। आणि मुंड्याचं सुद्धा, आता एक कमरेचं मार्किंग सांगितलं, लाईन तुमची तिरकी येत असेल तर मुंड्याचं सुद्धा मेजरमेंट आपल्याला परफेक्ट घेणं गरजेचं आहे। त्यामुळे सुद्धा तुमची फिटिंगची जी लाईन आहे ती सुद्धा तुमची तिरकी येऊ शकते। तर तो मुंडा मोजायचा कसा सुद्धा मी तुम्हाला सांगते। पाठीमागील मुंड्यासाठी मी 1.25 इंचावरती या इथे पॉईंट दिलेला आहे आणि पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती मी या इथे आकार दिला। 1/2 इंच मी इथे आतमध्ये घेतलेला आहे आणि इथे सुद्धा मी आतमध्ये असं डाऊन केलेलं आहे 1/2 इंचाने। हा जो मुंडा आहे त्याचा सुद्धा आपल्याला मध्य करायचं आहे। मुंडा परफेक्ट नाही घेतला तर पहा, शोल्डर जर मुंडा टाईट झाला तर शोल्डर उतरतं, मुंडा लूज झाला तरी सुद्धा शोल्डर उतरतं आणि मुंडा एकदम परफेक्ट नसेल तर काय होतं, फिटिंगची लाईन सुद्धा तुमची तिरकी येते
कंबर व्यवस्थित तुम्ही घेतली नाही तरी सुद्धा फिटिंगची लाईन तिरकी येते. त्यासाठी तुम्हाला सर्व मेजरमेंट जे आहेत ते एकदम परफेक्ट घ्यायचे आहेत. कुठेही काही गडबड न करता अंदाजे मार्किंग अजिबात करायचं नाही. आता आकार कसा द्यायचा, एक अर्धा इंच ते पाऊण इंचापर्यंत सरळ या. आता हे पाऊण इंच अंतर असेल आणि या पद्धतीने आकार द्यायचा आहे. पहा एकदम असा सुंदर असा आकार येतो मुंड्याला. कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला मुंड्यामध्ये. या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या. आता इथे अर्धा इंच आतमध्ये या पुढील मुंड्याला आकार द्यायला आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची. ओढून घेतल्यानंतर इथून सुद्धा बघा, आता हा मध्ये इथं आला, इथून सुद्धा असं सरळ यायचं आणि हा आकार जो आहे तो गोल असा देऊन घ्यायचा. आता इथेच पॉईंट मिळवल्यामुळं काय होतं पहा, इथे हे दे इथं आपलं फिटिंग येतं, या इथे ते एकावरती एक बरोबर येतं आणि कुठेही कमी जास्त होत नाही. आणि हा जो इथे एवढा कपडा राहतो त्याचा सुद्धा फुगा येत नाही. यासाठी परफेक्ट असं मुंड्याला तुम्ही आकार द्यायचे आहेत. तर या इथे मी तुमची फिटिंगची लाईन तिरकी होऊ नये यासाठी काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. इथे 2 इंच गळ्याची रुंदी घ्या. 5.5 इंच गळा आहे तर 6 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. आणि इथे पहा गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा. आता तुम्हाला गळ्याला गोल आकार जर जमत नसेल तर पहा असं पाऊण इंचावरती पॉईंट देऊन पहा किती सुंदर असा गळ्याला गोल आकार आलेला आहे. या पद्धतीने तुम्ही गळ्याला गोल आकार देऊन घ्या. शोल्डर डाऊन करताना मी नेहमी तुम्हाला सांगत असते फक्त 1/2 इंच शोल्डर डाऊन करा, जास्त डाऊन करू नका. इथे परत घोळ येतो. इथे जेव्हा तुम्ही या इथे शोल्डर जोडता तेव्हा हा कोपरा इथे बाहेर निघतो या पद्धतीने असा, आणि परत ते कट करून काढावं लागतं. कट करून काढलं तरीही सुद्धा परत इथे फुगल्यासारखं थोडं होतं. काही मैत्रिणींना प्रॉब्लेम येत आहे पहा, मला कमेंट आलेली या इथे फुगतं म्हणून. तर इथे जास्त डाऊन केलं तुम्ही तरी सुद्धा हा प्रॉब्लेम येतो. तुम्ही एकदा जोडून पहा. आणि जेव्हा आपण स्लीव जोडायच्या आधी जो मुंड्याचा आकार असतो पुढचा आणि इथे शोल्डर जोडतो त्यावेळेस तुम्ही इथे अर्धा इंच डाऊन करून शिलाई देऊन पहा. आणि जेव्हा हे बाही जोडायच्या आधी आपण हे चेक करतो त्यावेळेस तुम्ही पहा इथले आकार जे आहेत ते बदलतात. त्यासाठी मी नेहमी सांगत असते फक्त तुम्ही 1/2 इंच जे आहे ते गळ्याकडे डाऊन करा, जास्त डाऊन करू नका. 2.5 इंच मी या इथे क्रॉसपट्टीसाठी मार्किंग केलेलं. इकडे सुद्धा 2.5 इंच क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे. आता हे 2.5 इंचाचे जे पॉईंट आहेत ते आपण जोडून घेऊया. तर इथे मी एक सरळ लाईन ओढली. आता क्रॉसपट्टीला आकार पहा, फक्त 1/2 इंच घ्या, 1 इंच घेऊ नका, 1/2 इंच घ्या. एकदम सुंदर असा कटोरीला क्रॉसपट्टीला आकार येतो पहा. या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. कटोरीला आकार कसा द्यायचा, एकदम परफेक्ट असा, जेणेकरून तुमचं इथलं जे अंतर आहे ते परफेक्ट राहिलं पाहिजे. हे अंतर असं फिक्स काही नसतं. जशी कटोरी असेल, मोठी असेल तर इथं जास्त अंतर राहत नाही, कमी राहतं, आणि छोटे असेल तर जास्त राहतं. तर त्यासाठी हे अंतर जे आहे ते काही फिक्स नाही. आणि तुम्ही जेव्हा हे फिक्स ठेवायला जाल, 2.5 इंच म्हणा किंवा 2 इंच असं ठेवायला जाल, तेव्हा मग तुम्हाला पहा या पद्धतीने मग परत कटोरी काढावी लागते अशी पसरून. तर ती ट्रिक न वापरता तुम्ही या पद्धतीने कटोरी काढू शकता. 5 इंच मी कटोरी घेतली. इथे सुद्धा मी 5 इंच घेतलं मार्किंग आणि एक सरळ लाईन ओढून घेतली. इथे गळ्याकडे 1 इंच घेतलेला आहे मी आणि इथून एक तिरकी लाईन ओढून घेतली. तुम्ही डायरेक्ट इथून जरी माप घेतलं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे ब्लाऊजमध्ये. तरीही तुमचा कटोरीचा आकार आहे तो चेंज होतो. तर तो चेंज होऊ नये आणि कटोरीला परफेक्ट शेप दिसावा त्यासाठी ही ट्रिक वापरा कटोरीला आकार देताना. आणि इथून फक्त असा आकार द्या. पहा कटोरी किती सुंदर अशी तयार झालेली आहे. 32 साईजची आपली ही जी कटोरी आहे, मूळ कटोरीच पहा किती सुंदर अशी दिसत आहे. आता इथलं गॅप तुम्हाला पाहायचं असेल तर हा जो फ्रंटचा आकार आहे म्हणजे पुढचा मुंड्याचा जो आकार आहे तिथून पहा 2.25 इंच आपलं हे जे गॅप आहे ते बरोबर राहिलेलं आहे.
तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करा. 32 साईजचं हे ड्राफ्टिंग जे आहे ते मी तुम्हाला एकदम परफेक्ट समजावून सांगितलेलं आहे आणि ब्लाऊजमध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येतात ते सुद्धा मी या इथे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण हे कटिंग करून घेऊया. बॅक पार्ट मी या इथे दाखवत नाही कारण आपण बॅक पार्ट नेहमी पाहत असतो पहा कटिंगमध्ये. आता इथे पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो मी इथे आता कट करून घेते आणि बॅक पार्ट जो आहे तो तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कट केला तरी सुद्धा चालू शकतो. इथून असा हा गळा जो आहे तो व्यवस्थित कट करून घेऊया या पद्धतीने आणि मग लगेचच आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती अशी कट करून घ्यायची आहे. आता ही क्रॉसपट्टी जी आहे ती इथे उंचीमध्ये पहा अर्धा इंचाने वाढवायची ब्लाऊज पीसवरती. आता आपण इथे कटोरी जी आहे ती व्यवस्थित कट करून घेऊया. हा साईडचा जो पार्ट आहे त्याला कुठेही आपल्याला वाढवायची गरज नाही. पहा हा साईड पार्ट आहे त्याला इथे तुम्ही कुठेही शिलाई मारीन वगैरे घेऊ नका. हा पार्ट जो आहे तो आहे असा ठेवून तुम्हाला कट करायचा आहे. आता मूळ कटोरी आपल्याला वाढवायची आहे तर या इथे मी एक पेपर घेतलेला आहे पहा. आणि ही जी कटोरी आहे ते आपण आहे अशी आधी ड्रॉ करून घेऊया. पहा इथे मी आहे अशी ही ड्रॉ करून घेतली. 1.5 इंच या साईडला घेतलं मी आणि या बाजूला सुद्धा मी हे 1.5 इंच घेतलं. पहा बरोबर इथे 1.5 इंच आलेलं आहे. आणि हे जे आपण वाढवलेलं अंतर आहे असं त्याचा मध्य करायचा इथे. आता हा पॉईंट पहा बरोबर असा आपला इथे आलेला आहे. याच्या समोरासमोर हा जो पॉईंट आहे तो यायला हवा म्हणजे आपला टक्स जो आहे तो पहा तिरका होत नाही. इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1/2 इंच आणि इथे अर्धा इंच. हा हुक आयपट्टीच्या साईडचा जो भाग आहे तो जोडून घ्यायचा आणि कटोरीला पहा मी आकार देते. अगदी सुरुवातीला तुम्ही डॉट डॉट करत असे आकार दिले पहा किती परफेक्ट असा आकार आलेला आहे. एकदा आपल्याला प्रॅक्टिस झाली की खूप छान असे कटोरीला आकार सुद्धा देता येतात. पहा इथे वरती मी अर्धा इंच जाणार आहे. आता हा जो भाग आहे तो मी आधी मोजून घेते. पहा 4.5ला एक पॉईंट कमी आहे तर इथे सुद्धा मी तेवढंच मार्किंग करणार आहे. इथे या साईडला 1.5 आहे, या साईडला सुद्धा 1.5 आहे. इथे सुद्धा मी 1.5 घेतलेलं आहे इथे सेंटरला सुद्धा. आणि हे जोडून घेऊया. हे जे अंतर आहे ते का चेक करायचं पहा. जेव्हा तुम्ही उरेबमध्ये कटोरी काढता तेव्हा हा जो भाग आहे तो लांबला जातो आणि जर एक्स्ट्रा राहिला तो भाग तर काय होतं हुक आयपट्टीचा भाग जो आहे तो मोठा होतो. तर तो मोठा होऊ नये म्हणजे बॅक पार्टपेक्षा पहा पुढचा भाग जास्त येतो खाली येतो तर ते होऊ नये म्हणून आपल्याला या पद्धतीने करायचं आहे. आता कटोरी जर तुमची छोटी पडत असेल काही मैत्रिणींना पहा प्रॉब्लेम येतो कटोरी छोटी पडते तर तो होऊ नये म्हणून काय करायचं हा साईडचा पार्ट जो आहे म्हणजे आता ही वाढवली कटोरी जी आहे ती कट करण्याआधी हा साईडचा पार्ट जो असतो तो असा ठेवायचा. इथे मार्किंग आलं साईड पार्टचं तर इथून खाली जे आहे 1/2 इंच आपलं एक्स्ट्रा शिल्लक राहायला पाहिजे. याने काय होतं तुमची कटोरी कमी पडत नाही किंवा जास्त सुद्धा होत नाही. पहा बरोबर आपलं हे 1/2 इंच एक्स्ट्रा आहे. आता आपण ही कटोरी जी आहे ती कट करून घेऊया. खूप सुंदर अशी आपली 32 साईजची वाढीव कटोरी जी आहे ती आपण तयार केलेली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने तयार करा. एकदम परफेक्ट आकार येतो आणि पफ सुद्धा एकदम छान असा क्रिएट होतो.
पहा इथे ही कटोरी किती सुंदर अशी दिसत आहे पहा. 32 साईजची ही कटोरी आहे. आता सेंटर करून घेऊया पहा या पद्धतीने. आता इथे रुंदीला 1.5 इंच टक्स घ्यायचा. 1.5 इंच आणि 2.5 इंच उंचीला असा हा मी टक्स दुमडला. आणि तुम्हाला पहा पप पहा किती छान असा आलेला आहे. आणि एकदम सुंदर अशी कटोरी आपली आणि परफेक्ट तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा झालेला आहे तो. या पद्धतीने बाही कटिंग बरेच व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलवरती, तुम्ही त्या पद्धतीने बाही कटिंग करा आणि मला सांगा काही प्रॉब्लेम येत असेल तर बाहीमध्ये सुद्धा, कारण बरेच व्हिडिओ आहेत चॅनेलवर आपले बाही कटिंगचे, बरेच मी सोल्युशन दिलेलं आहे बाही कटिंगवरती. तरीसुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.